आणि आता नजर टाकणार आहोत सुरुवातीलाच 9 राजकीय बातम्यांवर। अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून माझं उपोषण, कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी हटणार नाही, मनोज जरांगे ठाम। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची। सरकार फिरकार मला माहित नाही, विरोधी माहित नाही, मला फक्त मराठी माहित आहेत। माझं दैवत मराठा समाज आहे, मायबाप मराठा समाज आहे। या कायद्याच्या अंमलबजावणी होत तर मी हे तुमचं पोरगा हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला। मला बदनाम करण्यासाठी काही जण सुपारी घेऊन बोलतात, मात्र मी कधीही काहीही खोटं केलेलं नाही आणि करणारही नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। कोणता नेता खोटं पसरवायला सांगतोय त्याचं नाव आम्हाला कळलंय, सोशल मीडियात खोटं पसरवणं थांबवा, अन्यथा तुमची नावं जाहीर करू, मनोज जरांगे पाटलांचा नेत्यांना इशारा। पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी, कारण 70 वर्ष जे झालं नाही ते झालंय। सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाहीये का, तुला कळतंय का? लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो, विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात। अजित पवार नव्या कळपामध्ये गेल्यापासून लांडग्याच्या भूमिकेत ते इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं। मोदींनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवार विसरले का? संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। लांडग्यांच्या भूमिकेत सगळे शिरलेले आहात। ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती, संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती। त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळ्यात आधी हल्ला केला होता, हे तुम्ही विसरताय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात इस्लामपूर मधल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार। अजित पवारांच्या इस्लामपूर दौऱ्याचं जयंत पाटलांकडून स्वागत। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक, भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर बैठक, भुजबळांच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको अशी भुजबळांची भूमिका, तर राजीनामा स्वीकारल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। अजित पवार गटाच्या नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक, भुजबळांच्या राजीनाम्यानंतर बैठकीचं आयोजन। प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आज ओबीसी जनमोर्चाची बैठक, ओबीसी समाजाची दिशा, कोर्टातील लढाई, राजकीय दिशा ठरवली जाणार। संध्याकाळी 5 वाजता ओबीसी जनमोर्चाची पत्रकार परिषद। आणि आता एक नजर टाकूयात 9 मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये।